तर आज आपण मस्त मलाईदार अगदी स्वीट होममध्ये मिळतात त्याप्रमाणे पेढे तयार करणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी इतका खवा घेतलेला आहे। आता हा आपण वितळून घेऊया, यातल्या गाठी काढून घेऊया। हे बघा, यातल्या सगळ्या गाठी काढून घेतल्या आहेत मी। आता एक पातळ झाले। आता यामध्ये साखर घालूया। इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। हे आता आपण मिक्स करून घेऊया। थोडीशी विलायची पावडर घालूया। आता ही खूप पातळ झाले, आपल्याला हे घट्ट होईपर्यंत गॅसवरती असंच ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही। बघा, खव्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। 6 मिनिटे झालेली आहेत। खवा आपला घट्टसर व्हायला लागलेला आहे। आणखी 4 ते 5 मिनिटं मी हे असंच हलवून घेते, म्हणजे आणखी घट्ट होईल। खवा हलवताना असा पूर्ण तळापर्यंत हलवून घ्यायचा, नाहीतर वर जर हलवलं तर खाली आपला खवा जळू शकतो। आणि विशेष म्हणजे एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। पहा, खव्याचा कलर किती मस्त एकदम सोनेरी झालेला आहे। पहा, इथे आपले खव्याचे हे सारण घट्टसर झालेले आहे। साधारणतः या प्रोसेसला मला 13 ते 14 मिनिटे लागलेली आहेत। आता मी गॅस बंद करते। कढई गरम असल्यामुळे 2 ते 3 मिनिट असंच हलवत राहायचं गॅस बंद केल्यानंतरही। आता हे मी ताटात काढून घेते थंड होण्यासाठी। पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल। याच्यात तुम्ही वड्या सुद्धा पाडू शकतात। आता हे मी थोड्या वेळासाठी असंच ठेवते। पहा, इथे कढई अजिबात सुद्धा खाली लागलेली नाहीये, त्यामुळं नेहमी हलवत राहायचं। खवा आता बऱ्यापैकी थंड झालाय। आता आपण याचे पेढे बांधून घेऊया। थोडासा गरम असतानाच पेढे बांधून घ्यायचे, म्हणजे एकदम मऊ असे पेढे बनले जातात। हे पहा, अशा पद्धतीने किती छान असा पेढा तयार झालेला आहे। थोडासा असा चपटा करून घ्यायचा, तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता। पहा, आहे की नाही एकदम स्वीट होममध्ये मिळतो तसा पेढा। चला तर बाकीचे पेढे सुद्धा मी याच प्रकारे बनवून घेते। तर इथे सगळे पेढे बनवून तयार झालेले आहेत। पहा, किती सुंदर दिसत आहेत पेढे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।